नमस्कार मित्रांनो, आपल्याला पहिलीचा घरचा अभ्यास करायचा आहे. आपला गणित विषयाचा आज 22वा दिवस आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? आकृतिबंध. आकृतिबंधामध्ये आज भौमितिक आकार बघणार आहे. त्रिकोण, चौकोन, गोल, वर्तुळ हे अशा भौमितिक आकार पाहणार आहोत. आणि आज आपण बेरजेचा 4था दिवस आहे. बेरीज आज आपण रेषा मारून बेरीज करणार आहोत. ठीक आहे. तर घरचा अभ्यास करायला तुम्ही सगळ्यांनी तयार आहात का? सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठीचा आपला जो घरचा अभ्यासाचा व्हिडिओ असतो तो शाळेतून आल्यावर पाहायचा. आणि गणित इंग्रजीचा व्हिडिओ सकाळी पहाटे 5ला उठून पाहायचा, कारण की त्यामुळे तुम्हाला लवकर उठायची पण सवय लागेल आणि पहाटे केलेला अभ्यास हा लवकर लक्षात राहतो. ठीक आहे. आता मित्रांनो, हा आकृतिबंध नीट पहा. हा आहे षटकोन. 1 2 3 4 5 6. याला 6 कोण आहेत म्हणून हा षटकोन आहे. आणि याला 4 कोण आहेत. 1 2 3 4 म्हणून हा कोण आहे? चौकोन. आता यांचा आकृतिबंध बघा. षटकोन 2 चौकोन, षटकोन 2 चौकोन, षटकोन 2 चौकोन म्हणून पुढे काय येणार? पुन्हा षटकोन 2 चौकोन, षटकोन 2 चौकोन. हा असा आकृतिबंध आहे. आता याच्यामध्ये क्रम सारखा आहे. आकृतिबंध मध्ये काय असतं? सर्वात महत्वाचं क्रम सारखा असतो. आता मित्रांनो, हे आकृतिबंध मध्ये बघा, 2 केशरी चौरस, 1 निळा पतंग, 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 2 केशरी चौरस, 1 निळा पतंग. मग पुढच्या आकृतिबंधामध्ये काय असणार आहे? 2 केशरी चौरस, 1 निळा पतंग, 2 केशरी चौरस, 1 निळा पतंग, 2 केशरी चौरस आणि निळा 1 निळा पतंग. हाच आकृतिबंध पुढे चालू असणार आहे. आता मुलांनो, तुम्ही जर हा आकृतिबंध बघितला तर हा चौरस आणि 2 त्रिकोण आहेत, पण त्यांचं तोंड एकमेकांकडे. 2 त्रिकोण पण एकमेकांकडे तोंड असणारे. चौरस 2 त्रिकोण, चौरस 2 त्रिकोण, चौरस 2 त्रिकोण, चौरस 2 त्रिकोण, चौरस पुन्हा त्रिकोण असणार आहेत. पण हे त्रिकोण कसे असणार आहेत? तिथं एकमेकाकडे तोंड करून असणार आहेत. आणि पुन्हा चौरस, पुन्हा 2 त्रिकोण एकमेकाकडे तोंड असणारे, पुन्हा केशरी चौरस, पुन्हा हिरव्या रंगाचे 2 त्रिकोण एकमेकांकडे तोंड करून असणारे. हा असा पुढे ह्याचा आकृतिबंध असणार आहे. आता मित्रांनो, ह्या आकृतिबंधामध्ये बघा, हा षटकोन, चौकोन, षटकोन, चौकोन, पुन्हा काय येणार आहे? षटकोन, पुन्हा चौकोन. हा असा आकृतिबंध आहे. षटकोन, चौकोन, षटकोन, चौकोन, षटकोन, चौकोन. तर आता आपण पुढचा आकृतिबंध तयार करणार आहोत. आता हा झाला चौकोन. हा सुद्धा चौरस आहे. 2 चौरस, 1 चौकोन, 2 चौरस, 1 चौकोन, 2 चौरस आणि 1 चौकोन. आता पुढे काय होणार आहे रे? पुन्हा 2 चौरस, 1 चौकोन, पुन्हा 2 चौरस, 1 चौकोन, 2 चौरस, 1 चौकोन. आता हा असाच पुढे आपला आकृतिबंध राहणार आहे. बाळांनो, आता पुढचा आकृतिबंध तयार करू. हा आहे षटकोन. षटकोनाच्या पुढे आपण 2 त्रिकोण करू. असे 2 त्रिकोण केले. पुन्हा घेतला षटकोन, पुन्हा 2 त्रिकोण घेतले. किती सुंदर डिझाईन तयार होईल ना. आकृतिबंध म्हणजे एक प्रकारची डिझाईनच आहे म्हणायचं. मग आता हे बघा किती सुंदर तयार झाला आहे. हे बघा, हा षटकोन, पुन्हा 1 त्रिकोण, पुन्हा अजून 1 त्रिकोण, पुन्हा 1 षटकोन, पुन्हा त्रिकोण, पुन्हा अजून 1 त्रिकोण आणि हा षटकोन. आता याच्या पुढे काय राहणार आहे रे? हे 2 असे त्रिकोण एकमेकाकडे तोंड करून असणारे, निमुळता भाग असणारे हे असे 2 त्रिकोण आणि त्याच्या पुढे येणार आहे आपला हा षटकोन. आता हा असाच आपला आकृतिबंध राहणार आहे. षटकोन 2 त्रिकोण, षटकोन 2 त्रिकोण, षटकोन 2 त्रिकोण. हा असा आपला आकृतिबंध आहे. चला आता
पुढचा आपण आकृतिबंध तयार करूयात. हा आहे चौकोन, हा पण चौकोनच आहे. लाल चौकोन, लाल चौकोन, हा निळा चौकोन, लाल चौकोन, हा निळा चौकोन, लाल चौकोन, निळा चौकोन, लाल चौकोन आणि हा निळा चौकोन. अशा प्रकारे हा आकृतिबंध तयार झालेला आहे. लाल निळा, लाल निळा, लाल निळा, लाल निळा, लाल निळा. आता पुढे पण तसंच राहणार आहे. लाल चौकोन, निळा चौकोन, लाल चौकोन, निळा चौकोन, लाल चौकोन, निळा चौकोन. चला मुलांना, आता पुढचा आकृतिबंध तयार करूयात आपण. 2 त्रिकोण, 1 चौकोन, 2 त्रिकोण, 1 चौकोन, 2 त्रिकोण, 1 चौकोन, 2 त्रिकोण, 1 चौकोन. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध तुम्ही तयार करू शकता. हे साहित्य तुमच्या अंगणवाडीच्या वर्गात आहेत बघा, अंगणवाडीचं साहित्य हे. तर आता हे बघा 2 त्रिकोण, हे चौकोन, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध आपण स्वतः तयार करू शकतो. मॅडमनी सरांनी द्यावं किंवा पेपरमध्ये यावं, पुस्तकात यावं म्हणून काही नाही. हे असे आकृतिबंध आपण सुद्धा स्वतः चित्र काढून तयार करू शकतो. हे बघा आता 2 त्रिकोण चौकोन, 2 त्रिकोण चौकोन, 2 त्रिकोण चौकोन, 2 त्रिकोण चौकोन, 2 त्रिकोण चौकोन. आता पुढचा आकृतिबंध कसा असेल? 2 त्रिकोण आणि 1 चौकोन. तर आता हे वेगवेगळ्या भौमितिक आकार घेऊन मी तुम्हाला आकृतिबंध शिकवलेले आहेत. आता हे आपण तुम्ही वहीवर किंवा पाटीवर पेन्सिलला अशी वेगवेगळे डिझाईन काढायचे आणि त्याचा आपण आकृतिबंध करायचा. 2 जिलेब्या 1 चौकोन, 2 जिलेबी 1 चौकोन, 2 जिलेबी 1 चौकोन. अशी वेगवेगळे डिझाईन सुद्धा आपण काढून वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध तयार करू शकतो. मित्रांनो, आता आपला बेरीज करायचा 4था दिवस आहे. आज आपण बेरीज कशी करणार आहोत? रेषा मारून करणार आहोत. आता हे आहे 3 अधिक 2, 3 अधिक 2, 3 अधिक 2. आता 3 मध्ये आपल्याला 2 मिसळायचे आहेत, बरोबर आहे का? आता मी रेषा मारणार आहे. खाली किती आहेत रे? खालच्या बाजूला खालची संख्या आहे 2, म्हणून मी 2 रेषा मारल्या. पण 3च्या पुढे मी रेष मारणार नाही. का बरं रेष मारणार नाही? मॅडम म्हणसाल तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्ही चुकीचं शिकवायलात. नाही, आता हे 3 आहे आणि हे 2 आहे. 2च्या पुढे मी 2 रेषा मारल्या. पण नीट लक्षात घ्या, आता माझ्याकडे 3 लाडू आहेत. ठीक आहेत, माझ्याकडे 3 लाडू आहेत. अजून माझ्याकडे 2 लाडू आणले मी. किती लाडू आणले? 2 लाडू आणले. मग मी काय म्हणणार? फक्त 3. माझ्याकडे आहेत ना 3 लाडू, मी कशाला मोजू? माझ्याकडे लाडू आहेत 3, म्हणून मी काय मोजणार नाही. मग काय म्हणणार? फक्त 3, 4, 5. आज पहिला दिवस आहे, तुम्हाला लक्षात येणार नाही. 3, 4, 5 इथं लिहिणार आपण 5. तुम्ही सुद्धा आता इथं 2 रेषा मारायच्या. 1, 2. 3, 4, 5. आता हे गणित करायचं आपला पहिला दिवस आहे ह्या प्रकारे. पण ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे नवीन गणित शिकायची आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच येणार नाहीत, काय अडचण नाही. आपण रोज 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 शिकूयात आणि एक दिवस तुम्हाला हे गणित नक्की येतील. आता हे बघा, माझ्याकडे 4 लाडू आहेत आणि मी नवीन 3 लाडू आणले. 3 नवीन लाडू घेतले. माझ्याकडे 4 लाडू होते. 4 लाडू होते. मला आईनं अजून 3 लाडू दिले. मग मी 4 लाडू आहेत माझ्याकडे, कशाला मोजू? 4. मी काय म्हणणार? फक्त माझ्याकडं 4, 5, 6, 7. किती सोपं आहे बघा बरं. आता मी तर खालच्या संख्या इतक्याच रेषा मारल्या. 1, 2, 3. आता मी काय म्हणणार? 4. तुम्ही म्हणा माझ्यासोबत. 4, 5, 6, 7.
ही गणित करायची बरोबर पद्धत आहे. कारण की सगळीकडं आपल्याला वस्तू भेटणार नाहीत. बोट आहेत पण आपल्याकडं, पण बोट 10च आहेत आपल्याकडं. मग जास्त बोट आहेत का, मग बेरीज मोठी आल्यावर कसं करणार. म्हणून हे आपण असं शिकणार आहोत. आज तुम्ही फक्त नीट लक्ष द्या की मॅडम कुठून कसं मोजायलेत. 5 अधिक 3, 5 मध्ये 3 मिसळायचे. माझ्याकडे 5 चॉकलेट आहेत. माझ्या दादानं मला 3 चॉकलेट दिले. किती चॉकलेट दिले? 3. 1 2 3. माझ्याकडे होते 5 चॉकलेट. 5 चॉकलेट होते. 5 दादाचे 3. 5 6 7 8. इथे मी किती लिहिणार? 8. आता इथं सुद्धा 3 रेषा मारायच्या. 1 2 3. म्हणा माझ्यासोबत. 5 6 7 8. तुम्ही सुद्धा असं रेषा मारून गणित करायचंय. माझ्याकडे आधी 2 रुपये होते आणि माझ्या पप्पांनी बाबांनी मला 5 रुपये दिले. माझ्याकडे आधी किती रुपये होते? 2. बाबांनी मला 5 रुपये दिले. 1 2 3 4 5. माझ्या बाबांनी मला 5 रुपये दिले. आता माझ्याकडे किती रुपये झाले? सगळे एकूण रुपये. आता अधिकचं चिन्ह आहे म्हणजे ह्याची बेरीज करायची आपल्याला. बेरीज करायची म्हणजे मिसळायचं. आता आधीचे 2 रुपये होते, मग वरचे 5 रुपये. मग आता म्हणताना मी काय म्हणणार? 2 3 4 5 6 7. आता माझ्याकडे किती रुपये झाले? 7 रुपये झाले. आता माझ्याकडे 2 रुपये होते, बाबांनी 5 रुपये दिले. मग 5 रेषा काढल्या. 1 2 3 4 5. आता मी म्हणणार 2 3 4 5 6 7. इथे किती लिहिणार आपण? 7. हे बघा, माझ्याकडं 6 चॉकलेट होते. 6 चॉकलेट होते आणि माझ्या वर्गातल्या मुलाचा बड्डे होता. त्यानं मला 4 चॉकलेट दिले. 1 2 3 4. आधीचे माझ्याकडे 6 चॉकलेट होते. या मित्रानं माझे 4 चॉकलेट दिले. माझ्याकडे किती चॉकलेट झाले आता? 6 7 8 9 10. आता माझ्याकडे किती चॉकलेट झाले? 10. अजून आपण 10 शिकलो नाहीत, पण एखादं आगाऊ गणित येतं असं. तर आता हे 4 चॉकलेट आहेत. 1 2 3 4. आता माझ्याकडे आधीचे 6 चॉकलेट होते, नंतर आले माझ्याकडे 4 चॉकलेट. 6 7 8 9 10. आता माझ्याकडे सगळे मिळून किती चॉकलेट झाले? 10 चॉकलेट झाले. माझ्याकडे 3 साड्या होत्या. आधी 3 साड्या होत्या. मला अजून मी 3 साड्या नवीन घेतल्या. तर 3 साड्या आधीच्या होत्या, नवीन 3 साड्या घेतल्या. आता माझ्याकडे किती साड्या झाल्या? अधिक म्हणायला मिसळ दोन्ही साड्या. मग आधीच्या 3 होत्या, मी काही मोजत नाही आता. आधीच्या किती होत्या? 3 3 4 5 6. आता माझ्याकडे सगळ्या मिळून किती साड्या झाल्या? 6. आता इथं बघा 1 2 3. आधीच्या 3 साड्या 3 4 5 6. आता एकूण माझ्याकडे सगळ्या मिळून किती साड्या झाल्या रे? 6 साड्या झाल्या. हे बघा, आधी माझ्याकडे 4 वह्या होत्या. 4 वह्या होत्या. अजून पप्पांनी मला 3 वह्या आणल्या. आता माझ्याकडे किती वह्या झाल्या? आता आधीच्या होत्या 4 वह्या माझ्याकडे होत्या, म्हणून मी काही मोजत नाही. माझ्याकडे 4 वह्या होत्या. 4 5 6 7. आता माझ्याकडे किती वह्या झाल्या? 7. हे बघा, आधी माझ्याकडे 4 वह्या होत्या, पप्पांनी मला 3 वह्या आणल्या. आधीच्या 4 5 6 7. ही बेरीज करायची खरी पद्धत आहे. आता नंतर आपण रेषा पण मारणार नाहीयेत. हळूहळू आपण बोटावर हे गणित करणार आहोत. आता नवीन तुम्हाला माहीत व्हावं म्हणून मी रेषा मारत आहे. आधी माझ्याकडे बघा, आता माझ्याकडे 5 पेन्सिल होत्या. 5 पेन्सिल होत्या आणि माझ्या भावाकडे 4 पेन्सिल होत्या. 5 आणि 4. माझ्याकडे 5 पेन्सिल होत्या, माझ्या भावाकडे 4 पेन्सिल होत्या. हे अधिकचं चिन्ह म्हणालं. काय म्हणालं? दोघांचे पेन्सिली मिसळ. हे अधिकचं चिन्ह काय म्हणालं? दोघांचे पेन्सिली मिसळ. आणि किती झाले मला सांग. आता हे न सांगितल्यावर मग मी काय केलं? माझ्याकडे 5 पेन्सिली होत्या, बरोबर आहे का? 5 6 7 8 9. आता माझ्याकडे किती पेन्सिल झाल्या? 9 पेन्सिल झाल्या. हे बघा, माझ्याकडच्या 5 पेन्सिली आणि दादाकडच्या 4 पेन्सिली. मग 5 6 7 8 9. माझ्याकडे सगळ्या मिळून किती पेन्सिल झाल्या? आता मग
9 पेन्सिल झाल्या. आमच्या पप्पांनी ना 3 कलिंगड आणले उन्हाळ्याचं खायला म्हणून. 3 कलिंगड आणले आणि 6 चिक्कू आणले. चिक्कू किती आणले? 6. आणि कलिंगड आणले 3. आता सगळे अधिक म्हणालं, बेरीज कर किती झाले एकूण, मिसळ त्यांना. सगळे मिसळून मला किती झाले सांग, अधिकचं चिन्ह म्हणालं. म्हणून मी काय केलं मग, 6च्या पुढे 6 रेषा मारल्या. 1 2 3 4 5 6. आता 3च्या पुढं मी मोजलं. 3 4 5 6 7 8 9. आता सगळे फळं मिळून किती झाले मग, 9 फळं झाले. आता इथं बघा 1 2 3 4 5 6. तुम्ही सुद्धा रेषा मारायचे. आता 3च्या पुढे 6 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 3 4 5 6 7 8 9. सगळे मिळून किती फळं झाली आपली, 9. आता ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं मोजत जायचे. पुढं मोजून आपल्याला बेरजेची गणितं करायची आहेत. ओके, चला मुलांनो, संख्यांच्या गाडीवर जाऊ. ही या गाडी खूप महत्त्वाची आहे. मागची पुढची मधली संख्या ओळखता येणं खूप आवश्यक आहे. याच्यावरूनच तुम्हाला लाखापर्यंतच्या संख्यांच्या मागच्या पुढच्या संख्या ओळखता येतात. पण तुम्हाला 1 ते 9च्या संख्यांच्या मागची पुढची संख्या येणं खूप आवश्यक आहे, म्हणून मी हे रोज घेते. चला संख्यापट्टी वाचूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता मी एक संख्या लपवते. तर मित्रांनो, मी अशी एक संख्या लपवली की जी सगळ्यात लहान एकांकी संख्या आहे. सगळ्यात लहान एकांकी संख्या आहे आणि पहिली संख्या आहे. कोणती आहे बर, सापडली? आठवलं? हे बघा, 1 ठणठड्यान 1 आहे. 2च्या मागं असतं. आता मित्रांनो, मी अशी संख्या लपवली की जी संख्या 8च्या पुढे आहे, 10च्या मागं आहे, 8 आणि 10च्या मध्ये आहे. सोबतच ही एक अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे. ही संख्या जी ह्याच्या खाली लपलेली आहे ना, ती संख्या काय आहे? सगळ्यात मोठी एक अंकी संख्या आहे. तर लक्षात आलं का कोणती म्हणाले ते? 9. 9 ही संख्या सगळ्यात मोठी एक अंकी संख्या आहे. आता या 9च्या पुढे सगळ्या 2 अंकी संख्या झाल्या. 2 अंक झाले याच्यामध्ये. फक्त 9 ही अशी संख्या आहे की एक अंकी आहे आणि सगळ्यात मोठी एक अंकी संख्या आहे. आता मी एक संख्या लपवली आहे जी 5च्या पुढे आहे, 7च्या माग आहे, 5 आणि 7च्या मध्ये आहे. कोणती आहे ती संख्या? सोपं आहे, 6. चला, ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजळणी म्हणायची. कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले, ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात, मोठे मोठे गणित लवकर होतात. म्हणून ह्या पद्धतीने मोजायचं. चला, माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं. आपला डावा हात घ्या, डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचा. इथं मी मुद्दाम इथं अंक टाकलेले आहेत की तुम्हाला कोणत्या अंकाचं कोणतं बोट हे कळावं म्हणून. 1, चला माझ्यासोबत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता रोज एकदा तुम्हाला तुमच्या हातावर ही अशा रेषा मारून संख्या उजळणी लिहायची. चला, आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा, मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.